आणि यानंतर आता वेगवान घडामोडी सुरू झालेल्या आहेत। शरद पवारांच्या भेटीसाठी अजित पवार जयंत पाटलांसह सिल्वर ओक या मुंबईतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याची बातमी आपल्यापर्यंत येते। अजितदादा सध्या सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत जयंत पाटील आहेत। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे। पार्थ पवारांच्या टिप्पणीने पवार कुटुंबात खलबतं सुरू आहेत का, त्याबद्दल आता मनमुटाव कोणताही राहू नये यासाठी आता अजित पवार मध्यस्थी करतायत का, हे आता बघावं लागणार आहे। पण शरद पवार आणि अजित पवार यांच्या या अचानक ठरलेल्या बैठकीमुळे मात्र सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत अजितदादा। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात ही बैठक सुरू झालेली आहे आणि यामध्ये हे ओळखणं फारसं अवघड नाही की त्यामध्ये पार्थ पवारांच्या विधानाचा संदर्भ नक्कीच येऊ शकतो। पार्थ पवारांच्या गेल्या काही दिवसातल्या भूमिका, मग सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी असेल, राम मंदिराच्या बाबतीत स्वागत करण्याची भूमिका असेल आणि यापूर्वीच्या सुद्धा काही घडामोडी आहेत, घटना आहेत की ज्याची आठवण इथं होणं स्वाभाविक आहे। आणि त्यामुळे केवळ कुटुंबाच्याच बाबतीत नव्हे तर पक्षाच्या बाबतीत सुद्धा मतभेदाचा संदेश बाहेर जाऊ नये यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरेल। या सगळ्याला एक राष्ट्रीय परिमाण सुद्धा आहे। ज्या प्रकारे सध्या विविध राज्यांमध्ये राज्य सरकार अस्थिर होण्याचे प्रयत्न होत आहेत ते पाहता महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे या जहाजातलं महाविकास आघाडी नावाच्या जहाजामध्ये कुठल्याही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात होऊ नये यासाठी जिथे जिथे छिद्र पाडायचे प्रयत्न होतील ते बुजवण्याचा प्रयत्न चाललाय का, हाही मुद्दा आहे। शरद पवारांच्या भेटीला अजितदादा, सिल्वर ओक वरती त्यांच्यासोबत जयंत पाटील आणि हीच ती गाडी आहे ज्या गाडीतून अजितदादा आणि कदाचित त्यांच्या सोबत याच गाडीमध्ये असू शकणारे जयंत पाटील हे दोघेही पोहोचलेले आहेत सिल्वर ओक वरती। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे। रश्मी, प्रसन्न, आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीने खरं तर सुशांत सिंह प्रकरणावरून राज्याचं राजकारण देखील जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। पार्थ पवार यांनी जे एक विधान केलं होतं की सीबीआयने ह्या प्रकरणाची चौकशी करावी आणि आज ह्याबाबत शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या भूमिकेला किंवा ह्या विधानाला काही किंमत नाही आहे। आणि त्यानंतर एकूणच आपण बघतोय पक्षाविषयी असेल, भाजपाकडनं ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्यामुळे त्यानंतर एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, हे सर्व सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत। शरद पवार यांच्याबरोबर ही बैठक जी आहे ती सुरू आहे। या बैठकीत कुठे ना कुठे जे काही वाद असतील किंवा विवाद असतील त्यावर पडदा टाकण्याचा, समेट घडवण्याचा हा विशेष जो आहे तो प्रयत्न ह्याच बैठकीत होण्याची दाट शक्यता आहे। कारण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील इथे आलेले आहेत। त्यामुळे जो प्रश्न आहे तो कुठेतरी पक्ष पातळीचा आहे, पक्षाची भूमिका काय आहे त्याबाबत आहे। कारण पार्थ पवार यांच्या या विधानानंतर शिवसेना देखील अचंबित झाली होती। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला जितका विश्वास दाखवायचा आहे, महाविकास आघाडी जितकी एकत्र आहे, हा देखील विरोधकांना एक संदेश द्यायचा आहे। त्यामुळे पक्षपातळीवर जी चर्चा अपेक्षित आहे की पक्षाची भूमिका काय आहे, बाहेर काय मेसेज द्यायचा आहे, त्यासाठी ही जी बैठक आहे ती महत्त्वाची आहे। आणि आपण बघतोय सिल्वर ओकला अजित पवार असतील, जयंत पाटील यांची पक्षप्रमुख शरद पवार यांच्याबरोबर ही बैठक सुरू आहे। रश्मी, तुम्ही आमच्यासोबत राज, आपल्यासोबत वरिष्ठ राजकीय निरीक्षक आणि विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत। अभयजी, मगाशा घटना आणि त्यानंतर अजित पवारांनी सिल्वर ओकवरती धाव घेणं, निश्चितपणे शरद पवार यांनी आज जे शब्द वापरले त्या शब्दातूनच त्यांची उद्विग्नता स्पष्ट झालेली आहे। कारण 2-3 वेळा हा प्रकार झालेला आहे की पक्षाच्या धोरणाशी विसंगत अशी भूमिका मांडली गेली। भले त्यांची ती व्यक्तिगत मतं असली तरी त्याचे परसेप्शन त्याच्यातून वेगळं निघतं। म्हणजे जेव्हा त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली तेव्हा राष्ट्रवादीमध्ये सीबीआय चौकशीवरून मतभेद, वेगवेगळे गट, विभागणी अशी सगळी चर्चा सुरू झाली आणि आधीच या प्रकरणात एक संशयाचं काहूर उभं असताना असे वेगवेगळे सूर व्यक्त होणं चुकीचं होतं। आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्याला परत राम मंदिराच्या संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य आलं। अशा सगळ्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज अत्यंत कठोर शब्दात त्यांची जाहीर कान उघडणी केली। या सगळ्या पार्श्वभूमीकडे एक वडील म्हणून अजित पवार कसे प्रतिक्रिया देणार याकडे स्वाभाविकच सगळ्यांचं लक्ष आहे। आणि मला वाटतं ही भेट खूप महत्वाची आहे। कारण अजित पवार यांनीही आतापर्यंत अनेक वेळा असे निर्णय टोकाचे घेतलेले आहेत आणि हे सगळं जाहीरपणे आपल्या मुलाला फटकारणं आजोबांचा अधिकार असतो जो, पण ते जाहीरपणे आपल्यासोबत रश्मी, आता या क्षणी रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी। रश्मी, आता त्या ठिकाणी काय काय दिसतंय? जर का कॅमेरा उपलब्ध असेल, लाईव्ह फीड आमच्याकडे येत असेल तर आम्हाला दाखवू शकतेस त्या परिसरात आता काय हालचाली सुरू आहेत?
हे करण्यास सांगितलं तर फक्त अजितदादांची जी आहे गाडी आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं इथे जयंत पाटील आहेत, थोड्यापूर्वी त्यांचा इथे स्टाफ देखील होता आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर अजितदादा आणि जयंत पाटील जे आहेत इथे सिल्वर ओकला आलेले आहेत। बैठक जी आहे ती सुरू आहे। स्टाफ जर आपण बघितलं जयंत पाटलांचा होता आणि अजितदादांची गाडी जशी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला ती होती इथे आणि बैठक जी आहे ती सुरू आहे। नेहमी शरद पवारांची जी खालची केबिन असते तिथं बैठक सुरू आहे। प्रसन्न रश्मी, शरद पवारांच्या बैठकीनंतर या सगळ्या घडामोडी घडतायत, याचे अर्थ काय काढायचे? राष्ट्रवादीने आतापर्यंत एक मानलं होतं हा फक्त पवार कुटुंबातल्या आजोबांनी नातूला दिलेला सल्ला आहे, पण आता तर दिसतंय पक्ष पातळीला हा मुद्दा चर्चेला घेतला गेलाय का? प्रश्न असा असतो की जेव्हा कोणतंही वक्तव्य होतं तर सगळ्यात पहिली कोणताही राष्ट्रवादीचा नेता असेल किंवा त्यांच्या संबंधित लोक जे एखादं वक्तव्य करतात तेव्हा पहिला प्रश्न उपस्थित असतो ही राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे का? जेव्हा पार्थ पवार यांनी देखील पत्र दिलं होतं की सीबीआयची चौकशी व्हायला पाहिजे तेव्हाच हे प्रश्न उपस्थित झाले होते। ही राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे का? ती नव्हती, कारण गृहमंत्र्यांनी स्वतः पत्रकारांसमोर येऊन स्पष्ट केलं होतं की फक्त पोलीस जे आहेत तपास करण्यास, सीबीआयचा ह्याच्याशी तपास करण्याचा काही संबंध नाही, मुंबई पोलीस त्यासाठी सक्षम आहेत। परंतु जेव्हा शिवसेनेला जो मेसेज गेला, शिवसेनेने याबाबत कुठेतरी चर्चा केलेली आहे, त्यांची नाराजी व्यक्त झाली आणि त्यामुळे पक्षपातळीवर आपण जर बघितलं ती बैठक आहे की शरद पवारांनी वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी महाविकास आघाडी एकत्र आहे सुशांत प्रकरणी, कारण मुख्यमंत्री असतील त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हे ना कुठेतरी अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अशा वेळेला महाविकास आघाडी जे तिन्ही घटक पक्ष आहेत ते एकत्रच आहेत आणि त्यांच्या भूमिका सर्व विषयांबाबत सुशांत प्रकरणी तरी विशेषतः एकच पेजवर सगळे आहेत हा दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न आणि म्हणूनच आपण बघतोय एकतर हा समेट घडवण्याचा जितका प्रयत्न आहे तितकीच राष्ट्रवादीची जी भूमिका आहे ती स्पष्ट करण्यासाठी देखील आपण जर बघितलं इथे प्रदेशाध्यक्ष आहेत, अजित पवार आहेत आणि शरद पवार या बैठकींना आहेत। रश्मी, या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेव्हा जेव्हा कधी शरद पवार सोडता अजित पवारांनी काही वेगळी भूमिका घेतली असेल किंवा आता पार्थची भूमिका असेल, बोलणारे फक्त शरद पवारच आपण पाहिलेले आहेत, याचा अर्थ राष्ट्रवादीतले बाकीचे नेते, मग ते पवार कुटुंबातले असेल किंवा बाकीचे पहिल्या फळीतले नेते असतील, ते जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये मौन राखतायत? दोन गोष्टी आहेत प्रसन्न। जेव्हा पार्थबद्दल आपण विचारलं होतं स्वतः सुप्रिया सुळेंनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं। जेव्हा नवाब मलिक यांना देखील विचारलं होतं तेव्हा नवाब मलिक यांनी देखील म्हटलं होतं की तो सध्या लहान आहे, अपरिपक्व आहे आणि त्याच्याबाबत जे आहे ते त्यांना पक्ष समजावून सांगतील ही भूमिका स्पष्टपणे ऑन रेकॉर्ड राष्ट्रवादीने सांगितली होती। परंतु असं होतं की ते अजित पवारांचे सुपुत्र देखील आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे जे आहे कुटुंबाकडनं जास्तीत जास्त कशा पद्धतीने समजावून सांगता येईल ही गोष्ट बघितली जाते आणि जसं आपण बघतो आहे की नेहमी सुप्रिया सुळेंनी समजावून सांगितलेलं आहे किंवा अजित पवार ती भूमिका बजावत असतात। आज पहिल्यांदा असं झालं आहे की शरद पवारांनी जे आहे पब्लिकली वक्तव्य केलं आहे, त्यामुळे कुठे ना कुठे आता जे झालं आहे एकूणच भाजपाची ज्या पद्धतीने प्रतिक्रिया आली आहे, विरोधक ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात हे पाहता कुठेतरी हे जी गोष्ट आहे ती आउट ऑफ प्रपोर्शन जाऊ नये, कुटुंबामध्ये काही वाद आहेत का किंवा पक्षामध्ये काही मतभेद आहेत का असं कुठलंही चित्र बाहेर जाऊ नये ह्यासाठीचे जे आहेत हे प्रयत्न आहेत। ही बैठक त्यासाठीच महत्त्वाची आहे की पक्ष कुठे उभा राहतो आणि अर्थात शरद पवार जसं नेहमीच म्हणतात की सार्वजनिकरित्या कोणती गोष्ट कुटुंबाची ही ते कधीच व्यक्त करत नाहीत, त्यामुळे त्यांचं जे वक्तव्य आहे ते पक्षप्रमुखच असणार, ही पक्षाचीच भूमिका असणार, अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे। प्रसन्न रश्मी, यामध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित होतो आणि मग आपण काही वेळापूर्वी जेव्हा काही वरिष्ठ पत्रकारांशी बोलत होतो की हे राष्ट्रवादी अंतर्गत भाग नसून वरिष्ठ पवारांनी नातवाला दिलेल्या कानपिचक्या आहेत। माझा प्रश्न तुला रश्मी असा आहे की हा सगळा प्रकार, पार्थचं विधान, शरद पवारांचं वक्तव्य, हा नातेसंबंधातला विषय मानायचा का राष्ट्रवादी अंतर्गत पक्षांतर्गत मामला मानायचा? ह्याच्या दोन्ही बाजू आहेत, फक्त एकाच बाजूने बघता येत नाही, कारण जेव्हा आपण फक्त हा कुटुंबातला प्रश्न बघतो तर तसं होत नाही, कारण पार्थ पवार हे अजित पवारांचे पुत्र देखील आहेत आणि पार्थ पवार यांनी किती वारंवार सांगितलं की ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, तरी कायम पार्थ पवार यांची भूमिका ही अजित पवारांना ही चिकटूनच बघितली जाते। किंबहुना पार्थ पवार यांची प्रत्येक भूमिका ही अजित पवारांच्या भूमिकेविषयी संशय तयार करत असते, त्यामुळे जेव्हा एकीकडे शरद पवार जी भूमिका व्यक्त करतात त्याच्याशी विसंगत जेव्हा पार्थ पवारांची भूमिका आहे तेव्हा वारंवार हा प्रश्न उपस्थित होतो की अजित पवारांची मग भूमिका काय आहे। त्यामुळे अजित पवार कुठेतरी याबाबत कचाट्यात येताना दिसतात आणि जसं आपण सांगतोय की नक्कीच जसं आपण बघितलं होतं माढाची देखील निवडणूक होती तेव्हा स्वतः कुठेतरी शरद पवारांचं असं म्हणणं होतं की ह्या निवडणुकीमध्ये कुटुंबातील दोघांनी रश्मी, तुम्ही आमच्यासोबत राहा। एक मुद्दा आपल्यासोबत आपले वरिष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा आहेत। अभयजी, एक थेट प्रश्न मी तुम्हाला विचारतो, पार्थचं हे पहिल्यांदा वक्तव्य नाहीये, ना ही त्याची पहिली भूमिका, यापूर्वी अनेक टप्प्यांमध्ये आपल्याला पार्थचं वागणं दाखवता येतं,
हे असं मानणं इतकं नाईव आहे, इतकं राजकीय दृष्ट्या आपण निष्पाप मनासाने बघायचं की यामागे कोणीच नाहीये? पार्थाचा श्रीकृष्ण कोण किंवा पार्थाचा चाणक्य कोण? नाही, एक निश्चित आहे की ते जे काही वक्तव्य करतात ते अजित पवारांशी जोडलं जाणार हे बरोबर आहे. त्याची पार्श्वभूमी अशी की 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये जे भाजपा आणि भाजपा बरोबर अजित पवार यांनी जे सरकार स्थापन केलं होतं त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घटनांकडे बघितलं जाणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीमध्ये राम मंदिरांचा भूमिपूजनाचं समर्थन करणं असेल किंवा भाजपाकडून सीबीआय इन्क्वायरीची मागणी होते त्याचं समर्थन करणं असेल, त्या दृष्टीनेच पाहिलं जाणार. कारण सातत्याने या सरकारच्या स्थैर्याबद्दल चर्चा होते आणि हे सरकार अस्थिर होऊ शकतं अशी जी अटकळी व्यक्त केल्या जातात त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग अजित पवार यांना कल्पना न देता पार्थ पवार एवढी विधानं करत असतील का अशी शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि मला वाटतं की आत्ताची भेट की जाहीरपणे शरद पवार यांनी फटकारल्यामुळे त्याचा परिणाम अजित पवारांनी कसं घेतलंय ते वक्तव्य त्याचे काही अन्य पडसाद उमटू नये. अजित पवारला ते रुचलं नसेल तर त्यांनी, कारण अजित पवार खूप भावनिक आहेत, अनेक वेळा त्यांनी टोकाची पावलं उचललेली आहेत या आधी सुद्धा, तसं काही होऊ नये त्या दृष्टीने मला वाटतं की आत्ताच ते सगळं शांत करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यांना समजावून सांगितलं जाईल की अशी भूमिका घेण्याची का वेळ आली वगैरे. कारण आजोबांचा अधिकार आहे नाटकाचं चुकत असेल तर, पण हे जाहीरपणे फटकारणं कदाचित रुचलं नसेल तर कदाचित त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न यामागे. अर्थात तर्कवितर्क लढवले जातील. तुर्तास अभयजी धन्यवाद. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत होत्या. रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.